हा जेवली संघाचा खेळाडू मंडळीच्या कोर्टमध्ये एंट्री करण्यासाठी आलेला आहे. आपल्या उजव्या कॉर्नरला आपली चढाई करत आहे. बघूया उजव्या कॉर्नरच्या डिफेंडरला तो आउट करू शकतो का. डाव्या कॉर्नरला आलेला आहे. बघूया डाव्या कॉर्नरच्या डिफेंडरला कुठल्या प्रकारचं हात लावून गडी बाद करतो का ते. अतिशय चांगल्या प्रकारची एंट्री, चांगल्या प्रकारचं फुटवर्क आणि कुठल्याही गुण न घेता वापस. हा 4 नंबरचा मंडळीचा खेळाडू जेवलीच्या कोर्टमध्ये राईट कॉर्नरला. आणि बघूया याला यश मिळते का ते. बघूया किती पॉईंट आहेत ते. 1 पॉईंट मिळालेला आहे तो मंडळीला. यानंतरची जी एंट्री आपण पाहत आहात ती आहे गजानन गांधरवाड याची. उत्कृष्ट डिफेंडिंग ऑलराऊंडर आहे हा. आणि दुसरी एंट्री पण कुठलीही गुण न घेता वापस. हा 4 नंबरचा मंडळीचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतोय ते बघूया आपण आता. चांगल्या प्रकारचा फुटवर्क, लेफ्ट कॉर्नरला हात लावून गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारे बोनस घेण्याचा प्रयत्न केला होता. अटेम्प्ट केला होता. हात लावून गडी बाद करण्याचा प्रयत्न केला होता. लॉबीचा पण प्रयत्न केला होता. रेड करो या मरू अशी रेड आहे. डू आणि डायची आपल्या या एंट्रीमध्ये गेलेला आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. चांगल्या प्रकारची एंट्री, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची पकड झालेली आहे. चेन टॅकल झालेला आहे. मंडळीची जी धावसंख्या झालेली आहे विनोद भाऊ 7, जेवली 15. जेवली जवळ आघाडी आहे आणि त्या आघाडीचा चांगल्या पद्धतीने उपयोग घेऊन खेळतील जेवलीचे संघातील खेळाडू. चांगल्या प्रकारचा जंप घेऊन आपल्या कोर्टमध्ये वापस. या खेळाडू 21 नंबरचा एके नावाचा हा खेळाडू, ज्याचं फुटवर्क फार सुंदर आहे. त्याचं फुटवर्क आपण पाहावं तितकं आपल्याला पाहत राहावं असं वाटतं. बघूया आपल्या लेफ्ट कॉर्नरला दाबून आउट करण्याचा प्रयत्न, लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. बघूया काय होतं ते आता. आणि थोडीशी गडबड झाली आणि मिडलच्या 4 नंबरच्या जर्सीच्या खेळाडूला बाद करून हात लावून तो बाहेर आपल्या संघात गेलेला आहे. 1 पॉईंट मिळालेला तो जेवली संघाला. परत मंडळीचा हा 33 नंबरचा खेळाडू जेवलीच्या कोर्टमध्ये एंट्री करण्यासाठी प्रवेश केलेला आहे. मधातल्या खेळाडूला आउट करण्याचा प्रयत्न. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. दोन्ही आणि राईट कॉर्नरला मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हात लावून गडी बाद करण्याचा प्रयत्न. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. आणि पुन्हा हात लावण्याचा प्रयत्न मिडलला, परंतु कुठल्याही प्रकारचा आउट झालेला आहे. जेवली या संघाचा एक गडी बाद झालेला आहे. हा जेवली संघाचा खेळाडू मंडळीच्या ग्राउंडवर चढाई करण्यासाठी आलेला आहे. राईट कॉर्नरला आपली एंट्री टाकत आहे. बघूया या एंट्रीमध्ये तो आपल्या संघासाठी किती गुण मिळवतो ते. चांगल्या प्रकारचं फुटवर्क आणि आमचे प्रेक्षकांची नाराजी आहे की आपण एकही पॉईंट दिलेला नाही. आता बघूया हा 11 नंबरचा मंडळीचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतो ते. अजय भाऊ थोडंसं साईड लावा. अजय भाऊ थोडंसं साईड लावा, मला दिसत नाही आहे. पुन्हा एक गुण मिळालेला आहे तो मंडळी संघाला. संख्या किती झालेली आहे मंडळीची. मंडळी 8, जेवली 17. हा एकेची एंट्री. बघूया एके आपल्या एंट्रीमध्ये कोणाला बाद करतो ते. कारण आतापर्यंत जेवढी ज्याने एंट्री मारलेली आहे त्याच्यामध्ये गुण मिळालेलेच आहेत. फक्त एकदाच त्याची पकड झालेली आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतो ते. पण कुठल्याही प्रकारचा गुण न घेता आपल्या लॉबीमध्ये वापस. 11 नंबरचा खेळाडू जेवलीच्या संघावरती चढाई करण्यासाठी आलेला आहे. मिडल लाईनला हात लावून गडी बाद करण्याचा प्रयत्न, पाय लावून गडी बाद करण्याचा प्रयत्न, टोटच करण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी झालेला आहे त्याचा प्रयत्न. बघूया चांगल्या प्रकारचा फुटवर. अतिशय चपळाईने आपली एंट्री करताना अंग हलवत आणि हात दाखवत आणि अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे गणेशने त्याची पकड केलेली आहे. खूप चांगला डिफेंड झालेला आहे. एक पुन्हा पॉईंट जेवलीला मिळाला आणि ही रेड असेल ती डू आणि डाय
एकेला एक खेळाडू बाद करावा लागेल, नाही तर एके स्वतः बाद होईल. त्यामुळे त्याला करो या मरूच्या स्थितीमध्ये आपल्याला एक तरी गडी बाद करावा लागेल आणि त्या हिशोबाने ही एंट्री निश्चितच त्याची आक्रमक असेल. 30 सेकंदाच्या या वेळामध्ये त्याला एक खेळाडू बाद करावा लागेल. बघूया. आणि या सामना संपण्यासाठी 4.5 मिनिटाचा खेळ अजून बाकी आहे. बघूया एके आपल्या संघासाठी काय करतोय ते. मंडळीचा संघ कुठल्या प्रकारचा गडबड करत नाही आहे, परंतु बाद केल्याचा दावा ठोकलेला आहे एकेने. बघूया एक गडी बाद झालेला आहे, त्याचा पॉईंट जेवली या संघाला मिळालेला आहे. परत 5 या असू द्या असू द्या असू द्या. हा अजय भाऊ जरा बाजूला जेवली या संघाची 19 धावसंख्या झालेली आणि मंडळी अशा प्रकारे चांगल्या प्रकारची पकड झालेली आहे. बघूया अंपायर काय डिसिजन देतात ते, कोण आऊट झालेला आहे ते. एक गडी बाद झालेला आहे, रेडर आऊट झालेला आहे. सुपर टॅकल ऑन आहे आणि अशा पद्धतीमध्ये 2 खेळाडू जर संघात असतील आणि जर रेडरला पकडल्या गेलं तर त्याला 2 गुण मिळतात. जर या रेडमध्ये त्याला पकडल्या गेलं तर याचे पॉईंट मंडळीला अधिकचे मिळू शकतात. त्यामुळे ही एंट्री फार सावधपणे करावी लागेल. एकेला एक तर गडी बाद करावा लागेल आणि बाद करणं खूप कठीण असतं. 2 खेळाडूमध्ये 1 खेळाडू बाद करणं खूप कठीण असतं, कारण पूर्ण क्रीडाकाराचा वापर ते करू शकतात. प्रेक्षकांची अतिशय गर्दी आणि घाई.